भोळा चक्रवर्ती शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्मार्थ काम मोक्ष धर्मार्थ काम मोक्ष शिवादेकताची प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव निवारी कळिकाळाचा भेव वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम विठाला 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 महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगकारो सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदि वल्लभं कलावज्ञ जीवोदरार्तावतारं कलंकंक तेजोधिकामोदि वक्त्रं खलानीशवादापनोदारह दक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती काय माझी वाणी मानेल संतांशी रंजो चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम
ऐषदेही प्रेम काही कळा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवामि सैतन्नमामि कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेंद्रहारं सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवामि सैतन्नमामि निर्गुण गंगेच्या तटी असेक पुण्यग्राम भूमी संतांची कमी करा म्हणले का मला वाटलं वाढवा म्हणले मी म्हणलं कीर्तनच आहे काय आले म्हणून मी इकडे बोललेले होते निर्गुण गंगेच्या तटी असेक पुण्यग्राम भूमी संतांचे प्रसिद्ध आहे निनगुर नाम असे समाधी तेथे भक्तीचा जिव्हाळा नमस्कार माझा सद्गुरु स्वामी दयाळा मस्तक माझे पायावरी वार करे संतांच्या मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम वारकरी संप्रदायाचे भक्ती सूर्य गुरुनाम गुरु श्री गुरु बंकट स्वामी महाराज यांच्या कृपेतून ही कीर्तनरूपी सेवा भगवत चरणी समर्पित करण्याचा हा सुयोग आज मला प्राप्त होत आहे. कीर्तनाच्या संबंधातून निवडलेला जो अभंग आहे तो महान भगवत भक्त महाराष्ट्रभूषण दक्षिण काशी क्षेत्र पैठण निवासी श्री संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या 4 चरणाचा अभंग असून आजचा अभंग सर्वांच्याच पाठातला आहे. विठ्ठल सभेला सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यामध्ये परिहार द्यायचा तो म्हणजे असा भगवान श्री नरसिंहाच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या आपल्या या इंदापूर गावामध्ये भगवान भोलेनाथाच्या या दरबारामध्ये महाशिवरात्रीचा हा शुभ पर्व काळ आणि या महाशिवरात्रीच्या शुभ पर्व काळावरती या महोत्सवामध्ये आज मला देखील कीर्तन करण्याचा हा सुयोग आहे. या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. सर्व आमचे गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व महाराज मंडळी, दोन्हीही मृदंगाचार्य, हार्मोनियम वादक विनेकरी महाराज, पुण्यवाणी चॅनलचे वैभव महाराज आदी करून आपण सगळी मंडळी, आमच्या माता भगिनी आहेत, सर्व पुरुष बांधव, सर्व गावकरी मंडळी, उत्तम अशी व्यवस्था आहे, साऊंड सिस्टीम छान आहे, मंडप चांगला आहे, अभंग सर्वांच्या पाठातला आहे. नेम असा असतो एक तर कीर्तनकार ओळखीचा असावा, नाहीतर अभंग तरी पाठातला असावा. श्रोत्यांना जर दुसऱ्या दिवशी विचारलं ना माने महाराज आपलं बरोबर आहे ना, आम्ही म्हणलं रामेश्वरराव चुकलं का काय नाही. श्रोत्यांना जर दुसऱ्या दिवशी विचारलं ना का हो रात्री कीर्तनाला गेले होते का, लोक म्हणतात मग महाराजांच्या अगदी जवळ जाऊन बसलो होतो. महाराज काय ओळखीचे होते का? अजिबात ओळखीचे नव्हते. बरं त्यांना कधी पाहिलं होतं का? अजिबात पाहिलं नव्हतं. त्यांना कधी बोलले होते का? मुळीच बोलण्याचा कधी प्रश्न आला नाही. बरं त्यांची कधी मदत? छेचे मदतीची काय गरज आहे मला, कुठल्याच प्रकाराने त्यांचा माझा संबंध नाही. मग कीर्तनाला पुढे बसले होते, म्हणले कीर्तनात पुढे बसतात म्हणून मी पुढे बसलो होतो. मी परवा एक जणाला म्हणालो की तू कीर्तनाला कधीच तुझ्या गावात आल्यानंतर हजर नसायचा, अलीकडच्या काळात तू कीर्तनात फार दिसू लागला,
काय कारण? तो म्हणला विनाकारण अजिबात नाही, कारण सापडलं म्हणूनच मी कीर्तनात आहे. म्हणलं काय कारण? तो म्हणाला महाराज घरी गोळी खाल्ली तरी डोळा लागत नाही आणि कीर्तनात डोळाच उघडत नाही, म्हणून मी कीर्तनात हजर असतो. बरं का? तशी अवस्था उद्या तुमची होऊ नये. मी जरी पाठातला परिचयाचा नसलो तरी श्रोत्यांना दुसऱ्या दिवशी विचारलं का रे मग अभंग पाठ होता का तुमच्या? छेचे म्हणला अभंगाकडे आपली पाठ असते, अभंग कधीच पाठ नसते आणि तुमचे अभंग पाठ नाही म्हणूनच आमचं चांगलं आहे. बरं का? तुम्हाला कळालं नाही यातलं काही, त्याला धन्यवाद. मी आणखी पुढं घेऊन जातो. अर्थात 7 दिवसामध्ये माझी अशी इच्छा आहे की श्रोत्यांचे 7 अभंग तरी पाठ झाले पाहिजे. कितवा सप्ताह आहे आपला हा? अखंड नाही, अखंड म्हणजे तुम्ही जन्मायच्या अगोदरपासून आहे. बापरे, मग तर माझा तर काही प्रश्नच नाही. अर्थात अखंड हा महोत्सव आपल्या गावामध्ये आहे. म्हणजे अजून किती माणसं तुम्हाला वाटं लावायचे असं ठरविलंय तुम्ही? म्हणजे अभंग पाठ होतील तुमच्या. अर्थात अभंग पाठ झाला पाहिजे. 2 तासामध्ये 1 अभंग पाठ होतो. बरं का? पाठ झाला पाहिजे अभंग. श्रोत्यांना विचारलं काय अभंग पाठ? म्हणले मुळीच अभंग पाठ नव्हता. उद्या तुमची अवस्था तशी होणार नाही. मी जरी तुमच्या बोलण्यातला, स्नेहातला, बघण्यातला, सगळे सोयऱ्यातला, संबंधातला असो अथवा नसो, पण आजचा जो अभंग आहे ना तो मात्र सर्वांच्याच पाठातला आहे. बरं का? सगळ्यांच्याच पाठातला आहे. माईकवाल्याचे सुद्धा पाठ आहे ना रे? अरे होतं म्हण ना भाऊ. आपल्या नाही म्हणायला आवडत नाही आपल्याला. हो म्हणायचं. बरं का? निगेटिव्ह चालत नाही आपल्या पुढं कोणी. पॉझिटिव्ह असलं पाहिजे. बी फ्रेंडली, प्रसन्न, एकदम छान असला पाहिजे. नाही ते मी याची क्यू रोते बोले रोते नाही सुरतच व्हायची. देवाने देवा तरी किती किती दिलं तरी रडत हेच. असे माणसं आपल्याला आवडत नाहीत महाराज. आमच्यात नेकनूरला एक जणाला 300 क्विंटल कापूस झाला, 400 टन ऊस गेला कारखान्याला, 200 क्विंटल त्याचं सोयाबीन झालं, आत्ता 100 क्विंटल राजमा झाला. रविवारी बाजारात भेटलं. मी म्हणलं राम 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 राम. माग पुढं सरकून असा कान फडावा. अरे देवाने देवा तरी किती तुला आंबट कुठला जळकोटचा इतकं आंबट तोंड करीतो. माणसाने प्रसन्न असलं पाहिजे. कितीही असलं ना तरी सुद्धा ते सगळं इथंच राहणार आहे. आणि एक सांगू का तुम्हाला, तुम्ही जेवढं प्रसन्न राहाल तेवढं देव तुम्हाला प्रसन्नता देतो. चांगलं वाक्य लक्षात ठेवा बरं. तुम्ही जितकं प्रसन्न राहाल, जितकं तुमचं अंतःकरण निर्मळ असेल, जितकं तुम्ही दुसऱ्याबद्दल प्रेमाने विचार कराल आणि जितकं तुमचा संपर्क स्वच्छ असेल ना तितकं तुम्हाला देव प्रसन्न ठेवत असतो. म्हणून कुणाबद्दल द्वेष, मत्सर, गर्व, बसा शेठजी, कुणाबद्दल द्वेष, मत्सर, गर्व, अहंकार, ताटा मुळीच करायचा नाही. खूप प्रसन्न असलं पाहिजे आणि चांगल्या कामाला मदत केली पाहिजे. मला हे हनुमान महाराजांनी या दोघा तिघांनी आत्ता सांगितलं. म्हणे महाराज आमच्या गावातले लोक एवढे चांगले आहेत की 4 मोठे मोठे सप्ते होतात. बापरे, 4 सप्ते होतात. पण तरी सुद्धा देणगीला काही आमच्यात ऋषी कमी पडत नाही. एवढे मोठे सप्ते आहेत तरी पण. बरं का? म्हणले सौजन्य प्रत्येक जण म्हणतंय आमच्याकडे द्या, आमच्याकडे द्या. आजचं सौजन्य सुद्धा आमचे गणेश पाटील आणि तानाजी भगवानराव गपाट, बरोबर आहे ना? गपाट पाटील, अर्थात गणेशराव बबनराव पाटील आणि तानाजीराव यांची दोघांचं सौजन्य. अर्थात दररोज वेगवेगळे सौजन्य आहेत. म्हणजे सहकार्य करणाऱ्यांची या गावात कमी नाही. तुम्हाला सांगू का, जी माणसं चांगल्या कामाला सहकार्य करतात ना देव त्याला 1000 हाताने देत असतो. तुम 1 पैसा दोगे ओ 10 लाख देगा, ही त्याची लीला आहे. बरं तुम्ही टाळ्या वाजविल्या, जरा मोकळ्या मनाने तरी वाजवायचे की नाही? बरं का? टाळ्याला बी टोल नाका होता. मला लागला बा येताना टोल. आज मला लागला पारगावला. तुम्हाला काही टोल नाका होता का? ऐक नाही. वैकुंठवासी भीमसिंग महाराज भगवान गडकर म्हणायचे दुसऱ्याचं कौतुक करायला बी छातीलाही मोठी लागती असं बाबा म्हणायचे. मी नाही. अर्थात विषय असा आहे. आणि म्हणून
आपल्या सगळ्यांना खूप धन्यवाद देतो. अभंग आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. इतका सोपा अभंग आहे. या अभंगातला शब्द न शब्द आपल्या सगळ्यांच्या पाठ आहे. मग इतका सोपा अभंग आहे. तुम्ही म्हणता महाराज एवढा सोपा अभंग तुम्ही का घेतला? मला अवघड येत नाही म्हणून घेतला. याच्यातलं दुसरं काहीच कारण नाही. आणि म्हणून ज्याच्या दरबारात आपण उपस्थित आहेत, मी ज्याला दर्शनाला मध्ये गेलो ना, खरंच सांगतो की मला इतकं प्रसन्न वाटलं, खूप आनंद वाटला. येत असताना एकादशी होती म्हणून दुसराच अभंग ओकत आलो होतो, पण तो दुसरा न निघता शिवभोळात निघला गपकीने. आणि मग मला लक्षात आलं मी एकादशीचा अभंग म्हणणार होतो, हे शिवभोळामध्येच कसं काय आला. म्हणून मी मुद्दाम विचारलं झाला का. मला वाटलं झाला म्हणले तर तेवढीच सवड अभंग बदलायला. पण भगवान शिवजीचीच इच्छा असेल की नाही रे, माझ्या दरबारात आहेस तू आज, माझा आणि पांडुरंगाचा किती जवळचा संबंध आहे हे सांग, दुसरं काहीच सांगू नको. आणि म्हणून हा अभंग घेतला. अर्थात जरी एकादशी असली ना, तरी एकादशीला आपण ज्याचं चिंतन करतो, एकादशीला भगवान विष्णूचं चिंतन जरी आपण करत असलो, अर्थात भगवान पंढरीश पांडुरंगाचं जरी चिंतन करत असलो, तरी पंढरपूरचा पांडुरंग आणि भोलेनाथ नाम शंकर भगवान परमात्मा हे मात्र दोघं वेगळे नाही, दोघं एकच आहेत. महाराज म्हणतात फक्त वेलांटीचा फरक आहे. वेलांटी तर सोडा, अरे एक एकाचे हृदय आणि गोडी साखरेचे. इतकं दोघांचं अंतःकरण एक आहे. उदाहरण देत असताना दुसरं उदाहरण महाराजांनी दिलं की ते साखरेसारखे गोड आहे. साखर कोण्या अंगाने कडू असती बोला बरं, मला सांगा. गरीब माणसाने खाल्ली साखर तरी कशी लागते बाप्पा? गोडच लागते. साखर श्रीमंतांनी खाल्ली तरी कशी लागते? गोडच लागते. साखर डायबिटीस वाल्याने खाल्ली तरी साखर कशी लागते? गोडच लागते. साखर आता त्याच्या जीवनावरती ती कडू आहे, पण ती कडू त्याला लागत नाही बरं का. आणि तुम्हाला सांगतो हे डायबिटीसचा असा विषय आहे, तुम्ही ज्या दिवशी कारखान्याचे चेअरमन होणार साखर कारखान्याचे, त्या दिवशी आदल्या दिवशी डायबिटीस तुम्हाला म्हणती रामकृष्ण हरी उद्या आपला पदग्रहण सोहळा आहे. दोघांचा सोबतच. तुम्ही फक्त साखर बघायची, खायची नाही. तुम्ही फक्त सप्त्याला मागितली तर द्यायची, कोणी गरिबाच्या लग्नाला मागितली तर फुकट द्यायची, गरिबाच्या पोरीच्या लग्नात तर मोफतच देऊन टाकायची. पण तुम्ही विकत दिली डायबिटीस वाढन तुमचा. बरं का. म्हणून बघा तुम्ही देव आहे महाराज. म्हणून तुम्ही आहे ना, ज्याला मंदिरात दर्शनाला जाताना मी तर तसंच करतो बा. मी दुसरं काहीच मागत नाही. अरे शेवटी अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधी. काय द्यायचं आहे, अन्न द्यायचं आहे, मान द्यायचं आहे, धन द्यायचं आहे, हे देवाने ठरविलेलं आहे आपल्याला किती द्यायचं आहे. त्याच्यामुळं मी अजिबात टेन्शन घेत नाही. हे दोघं तिघं म्हणले यावाच लागन, मी आलो. कळायला ना तुम्हाला माझं बोलणं? पितल बरं का. हे म्हणले यावाच लागन. बचेंगे तो और भी लगेंगे बाद में, मतलब ब्रेक के बाद मैं आने के बाद देखेंगे ना, मैं नहीं आया तो क्या देखेंगे बरं का. ते म्हणे नाही नाही यावंच लागेल ना. असं कसं आहे. अर्थात मी कधीच महाराज म्हणजे असं टेन्शनमध्ये नसतो. पैसे असूत माझ्याजवळ नाही तर नसूत, तुका म्हणे घालू तयावरी वाहू हा संसार देवापायी. आणि देवाची लीला अशी आहे शेठजी बरं का, की मी खिशात माझ्या कधी पैसे नसतात. मी कीर्तनाला निघालो ना कधीच नसतात. तुम्ही म्हणता कसं काय नसते? तुमच्यासारख्यांनी 10,000 रुपये दिलेले कुठं ठेवायचे? आणि म्हणून ते खिशे रिकामे असतात माझे बरं का. आणि मी काय झालं, मला गाडीत डिझेल टाकायचं होतं तुकाराम भाऊ बरं का. अरे डिझेल टाकायला गेलो, म्हणलं चल टाक, 3,000चं लांब जायचं रे मला. त्याने दिलं बॉट डिझेल टाकलं दन 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 बरं का. आणि ते म्हणला महाराज द्या पैसे. मी खिशात हात घातलं तर नेमाप्रमाणे काहीच निघलं नाही. पण मी घाबरलो नाही. म्हणलं फोन पे अलीकडचा काळ आहे. लगेच महाराज फोन पे चेक केलं तर ते पैसेच जायनात. मी त्याला म्हणायचं रेन नाही काय रे पस काय जायनात पैसे. पुन्हा बारकाईने चेक केलं तर त्याच्यात पैसेच नव्हते, जाते ना कसे. पुन्हा मी टेन्शनमध्ये आलो की आता कसं करायचं. मी माझा एक जवळचा मित्र आहे त्याला फोन केला. अरे म्हणलं सुरेश माझे पैसेच अकाउंटचे संपलेत, गाडीत डिझेल भरलंय. मी त्या पोराला म्हणलं दमना मला पाणी तर पिऊ देईन तुझ्या त्या फ्रीजचं. मग मी पाणी पिण्याच्या निमित्ताने मला ताण नव्हती, पण पैशाचं जजमेंट त्याला सांगू काय खिशात नाही म्हणून मी गाडी अशी साईडला घेतली. पण मी म्हणलं बापरे आता किती अवघड झालं. सुरेशचाही फोन लागा ना. प्रवासात आपण
वेगळीकडेच आहे, जवळ नाही तर आपलं इथं कुणी आता संबंधित पण नाही, इथं काय करायला पाहिजे. पण मी टेन्शनमध्ये आलो नाही, मला काहीतरी होईलच ना. फार तर म्हणता नाही मोबाईल राहू दे तुझ्याजवळ, मी येताना पैसे देतो, माझा मोबाईल वापस दे. पण तेवढ्यामध्ये एक नवी फॉर्च्युनर गाडी पंपात शिरली बरं का. पवन महाराज पंपात शिरली आणि त्या पुढं बसलेला माणूस इतका गडबडीने खाली उतरला. बापरे म्हणला महाराज, अहो किती योगायोग चांगला आला. मी म्हणलं तुमचा नाही माझा. तुमचं नाही, मनात म्हणलं माझा. अहो किती योग चांगला आहे, सकाळीच तुम्हाला जी टॉकीजला कीर्तनात पाहिलं. आमच्या घरी आहे ना सकाळी सकाळी जी टॉकीज चलतं कीर्तनाचं, आणि आमच्या आईला तुमचं कीर्तन इतकं आवडलं आणि म्हणली यावर्षी महाराज हनुमान जयंतीला आपल्या गावात आले ना, त्यांना घरी बोलव चहा प्यायला, खूप छान कीर्तन झालं. आणि आमच्या घरी तुमच्या सकाळी आठवण आली आणि तुम्ही लगेच दिसले. मला माहीत होता मोठा माणूस रिकाम्या हाताने दर्शन घेतच नाही. आणि त्यांनी जसा हात घातला आणि बाहेर काढला तसा 500चा बंडल आला. मी म्हणलं साहेब इतके न ग, इतके काय करायचंय. मी दाटूमुठी म्हणायचो न ग, पण मला माहीत होतं मला गरजच आहे याची. इतके नको. नाही म्हणले महाराज आता तुमच्या नशिबाने आलाय बंडल, तर यातले काय घ्यायची ती घ्या. मी म्हणलं तुम्हालाच काय द्यायची ती द्या, पण मला इतके नको गड्या साहेब, मला पचणारच नाहीत म्हणलं इतके पैसे. तुमचा उगा सहजासहजी बंडलवर आलाय, मला इतके नको. त्याने नग नग म्हणता मला 5,000 रुपये दिले. मी गाडीत बसल्यावर माझ्या डोळ्यात पाणी आलं. म्हणलं देवा किती तू नटखट आहेस, किती तुझी लीला किती आगाध आहे, तुझी लीला किती आगाध आहे. मला गरज 3,000ची होती, तू मला 5,000 दिलेस. हे फक्त एकदाच घडत असतं. मी जर उद्या आता जाताना म्हणलो की असा कुणीतरी यावा, असा कुणीतरी, असा दररोज यायला कुणी मोकळा नसतो. आणि हे आमचे गुरुवरे सुदाम बाबा नेहमी म्हणायचे, अरे देव मिळत नाही असं कुणी म्हणलं, देव मिळत असतो, पावलोपावली देव मिळतो, पण मिळालेला देव आपल्याला कळत नाही, आपलं दुर्दैव आहे. अर्थात तो माझ्यासाठी मनुष्य देव म्हणूनच आला महाराज. आपण देवच समजायचं आणि मग आपण म्हणतो की नाही काय तुम्ही माझ्यासाठी देवावने धावून आला, तो याला म्हणायचं सर्वाघटी राम देह. अर्थात परमात्मा आपल्या भक्तांसाठी सातत्याने मदत करत असतो. तुम्ही ज्यावेळेला मंदिरात दर्शनाला जाल ना, त्याला काही मागू नका देवाला. आजी देवाजवळ गेलात ना, देवा एकच करगड्या मरेपर्यंत मला आरोग्य संपन्न ठेव, एवढंच मागत जा देवाला. पैसे पाणी या गोष्टी मागत बसू नका. बंगला माडी गाडी काय असन, कपडे साडी काय जे आहे ते देवाला जेवढं द्यायचं आहे ना तेवढं देतो. टाळ करायला ज्या व्यक्तीने कपडे केले त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा बरं का. अरे किती आमचे टाळकरी मस्त दिसायलेत सगळे. बघा ना विने करीत कसं हरण फिरण. तेव्हा होता का असा? तेव्हा नाही, केव्हा लग्न जमताना लग्न हा नव्हता. कसे दिसायलेत बघा ना, प्रसन्न आहे गडी उग. हार उद्यापासून तुम्ही धोतर नेसात जा, धोतर आणि फेटा. ह्यांना काय करा, माझ्या घरी घेऊन या नेकनूरला, मी ह्यांना उभा ड्रेस पूर्ण करतो. फक्त त्यांनी कीर्तनात घातला पाहिजे, पण इतर वेळेला नाही घातला तरी चालेल. म्हणजे कीर्तनात धोतर आणि फेटा आणि नेहरू आणखी छान वाटतं. तुम्ही मी फेटा बी देतो तुम्हाला, शर्ट बी देतो आणि धोतर बी देतो. फक्त 8-1 माझ्या घरी यावं लागेल. तुम्ही म्हणता हिथंच दि मला आता कुठं देऊ, आता इथं कुठं माझ्याजवळ काय बरं का. तुम्ही घरी आले ना मी देणार. कसे दिसायलेत बघा ना, अजिबात टेन्शन घेऊ नका. तुमचं भाग्य आहे आणि माझं भाग्य आहे. मलाही हार घातला आणि तुम्हालाही घातला, बरोबर आहे ना. मलाही हार घातला त्यांनाही घातला. काय माणसाला सागर महाराज द्वंदाच हार असते. द्वंदा म्हणजे कधी, एकदा लग्नातला आणि एकदा मधी हाराची त्यांची गाठ भेटत नाही वगैरे. आपल्या दोघांचं नशीब चांगलं आहे, आपल्या दोघाला दररोज हार आहेत. मला कीर्तनामुळं हार आहे, तुम्हाला विण्यामुळं हार आहे बरं का. बरोबर आहे की नाही, विण्यामुळं आहे ना. बरं आता काय आहे माहिती का बरं का, कीर्तनात हार घातले म्हणून आम्ही शोभून दिसलो, वैभव महाराजांनी आमचा फोटो काढला. पण कीर्तनात कसं आहे, भोग सुखाचे म्हणजे इथला भोगाचा सोहळा होतो. पण जर आम्ही दोघं कीर्तन संपल्यावर असेच हार घालून जर गल्ली गल्लीने हिंडायला लागलो तर तुम्ही इंदापुरातली लोक काय म्हणतात, अरे मगा चांगली निस्ते येडे म्हणणार नाही तो, मगा चांगली होती, हे बहुतेक ह्यांच्या जेवणानंतरच्या गोळ्या विसरल्या काय असं म्हणतील.
कारण नंतर येडं म्हणतील, भोळे म्हणतील, गबाळं म्हणतील. पण सांगू का, इथं मात्र तसं नाही. आणि म्हणून देवाला मागत असताना ना आरोग्य संपन्न जेवण दे म्हणायचं, आणि जेवणाबरोबर जीवन सुद्धा दे. जेवणात कोणतंच पथ्य येऊ देऊ नको मरेपर्यंत, एवढंच मागत जा. नाही तर तुम्ही म्हणता देवा रटून पैसे दे मला, बरं तुम्हाला कचकटून पैसे दिले आणि बासुंदीची वाटी समोर आली, नका नका शुगर आहे मग कशी प्यायची, कशी प्यायची? इतकी टेस्ट बासुंदी, मला अजून एक वाटी घ्या वाटत होती. तुम्ही म्हणता कीर्तन झाल्या बघू, आता ठेवली का बाप्पानी पुन्हा डबल. अरे असं थोडंच असतंय. पण सांगू का, मी मावशी इतकी छान होती ना, इतकं मावशीचं आमच्या मन बी मोठं. एवढी वाटी तर माझी मोठी दिली ती, मी म्हणलं वाटी बघूनच मी अर्धा घाबरलो, बापरे एवढी मोठी. मी कमी केली आणि चमच्यावर खाल्ली की वाटलं उगच वापस दिली. एवढी खास नंबर आहे. खरं म्हणजे देव आहे ना, काय काय मावशाच्या हाताला चव अशी देतो आजी, नुसती अशी पाण्याला फोडणी जरी दिली ना तुम्ही, एक नंबर आमटी करताल, इतका देव खास आहे महाराज. ह्या मावश्या म्हणजे अन्नपूर्णाच आहेत तुम्ही. अशी पाण्याला जरी फोडणी दिली ना, एक नंबर स्वयंपाक महाराज. आता आम्ही आमटी बगर खाल्ली, किती मस्त महाराज. लाडू तर इतका खास होता, गणेशराव म्हणत होते घ्या, पण मला माहित होतं मला उभं राहायचं आता कीर्तनाला. अर्थात काय टेस्ट महाराज, असं फोडणी एक पाणी असू द्या, पाणीच आमटी पाणीच होतं ना, पण काय चवदार आमटी महाराज. ह्या मावश्या म्हणजे अन्नपूर्णाच येतात. पण काय काय मावश्याचा हात म्हणजे डबाभर मशाला आणि चव नाही कशाला. फार अवघड महाराज. देव इतका नटधारी आहे ना, फार खतरनाक आहे म्हणून महाराज. फार कलाकार आहे देव महाराज. बघा तुम्ही, एक म्हातारं पकवाच्या शेजारी बसलं बरं का महाराज, आणि ते बसल्यानंतर स्वर थोडा कमी जास्त होतोच ना वाजतानी. आता ते गायक म्हणलं अरे थोडा कमी झाला, हान थोडा. त्याने हाणलं, ते शेजारी बसलेलं म्हातारं असं करायचं, पकवाजाला वाटायचं चुकलं काय, पुन्हा ते वरी हाणायचा, पुन्हा ते असं करायचं, पुन्हा खाली हाणायचा, उतरला का चढला काय की म्हणायचं, पुन्हा हाणायचा. त्याला असं करता करता राग आला. वाळलेला माणूस आणि भुकेजलेला माणूस कधी पेटन, म्हणजे राग त्याला कधी काय सांगता येत नाही. त्याने पाकवाज त्याच्या पुढे आपटीला आणि चल दर्दी लावून. ते म्हणलं आपल्याला नाही मला लावता येत. मग मान का हलतो, हलवीत नाही, हलती. बर का, लय अवघड महाराज हे सगळं. आणि म्हणून आहे ना, देवाला एकच मागत जा, देवा तू सत्ताधीश आहे, तू चक्रवर्ती आहेस, मला माहिती आहे तू चक्रवर्ती राजा आहेस, आणि चक्रवर्ती असल्यामुळे माझ्या जीवनात आहे ना मला आरोग्य संपन्न ठेव. बाकी तू काही नाही दिलं तरी चालेल. मला माहित आहे महादेवाची जी माणसं भक्ती करतात ना, त्या महादेवाच्या भक्ताला देव कधी गरीब ठेवत नाही, हे डोक्यात ठेवा. जी माणसं, आणि म्हणून तुम्ही आहे ना सर्वजण झोपताना महादेवाचं नाव घ्या, झोपताना भोले बाबाचं नाव घ्या, आणि उठताना भगवान विष्णूचं नाव घ्या. आरोग्य संपन्न जीवन मरेपर्यंत तुम्हाला मिळेल महाराज. कारण झोपी कसं लावायचं हे याच्या हातात आहे, आणि उठवायचं कसं हे त्याच्या हातात आहे. ही इथं युती ह्यांची, ही काय युती गुवाहाटीला जाऊन बसलेली नाही, ही परफेक्ट युती महाराज. म्हणून यांच्या हातात माणसाला झोपवायचं आहे, आणि त्यांच्या हातात माणसाला उठवायचं आहे. म्हणून झोपताना ओम नमः शिवाय म्हणा, श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणा, हर हर महादेव म्हणा, नमः शिवाय म्हणा, काय म्हणायचं आहे ते म्हणा. पण झोपताना भोले बाबाचं नाव घ्या, आणि उठताना आमचे गुरुवारे बाबा म्हणायचे, उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. अर्थात पंढरीश पांडुरंगाचं नाव घ्या, कारण त्याचं नाव, हरीचं नाव घेतलं ना, हरीच्या नावाने आपला दिवस हा अत्यंत चांगला जातो, आणि महादेवाच्या नावाने आपली झोप छान होऊन झोपेतून उठवण्याचं सामर्थ्य तो देत असतो. आता बघा, जगद्गुरु तुकोबराय असतील किंवा आपला वारकरी संप्रदाय असेल, काही लोक म्हणतात की भगवान शिवजी हे शैव संप्रदायाचे बरं का. पण इथं लोकांनी भेद केला. वारकरी बघा उभा गण लावतो, तर शैव आडवा गण लावतात बरं का. वारकऱ्यांची ऊर्ध्व पुंड्र भाळ आहे, आणि शैव संप्रदायात आडवा पट्टा मारला जातो. पण सांगू का, जरी आडवा पट्टा असला आणि जरी उभा गण असला ना, तरी दोघांचा विचार मात्र एकच आहे. हे देवाचे अंग वेगळे आहेत, पण देव मात्र काय आहे.
नाही नका करू वाद. वारकरी संप्रदायाने भगवान विष्णूचाही जरी व्रत धारण केलेला असला ना तरी वारकरी संप्रदाय हा भगवान शिवजीला सुद्धा मानणारा आहे. वारकरी संप्रदाय जसा भगवान विष्णूला मानतो ना तसा भगवान शिवजीला सुद्धा मानतो. म्हणून वारकरी एकादशीही करतात आणि वारकरी महाशिवरात्री सुद्धा करतात. वारकरी एकादशी जशी करतात ही एकादशी पांडुरंगाची आहे, भगवान विष्णूची आहे. ही जशी व्रत ही जसं वारी करतात, हा जसा उपवास आपण करतो ना तसं सोमवार आणि महाशिवरात्री ही भगवान शिवजीच्या नावाने वारकरी करतो. त्याचं कारण असं आहे, आमच्या पंढरपूरचा वारकरी जगातला पहिला वारकरी जर कोण असेल तर हा भोले बाबा आहे. कारण एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. हात उभ्या जोडोनी हात त्रिशूळ मृगे त्रिशूळ मृगे वयाला गिरजेचा कांत रंबाधिकनाथ ती उभ्या जोडोनी हात जोडोनी हात त्रिशूळ मृगे वये त्रिशूळ मृगे वयाला गिरजेचा कांत. अर्थात जगातला पहिला वारकरी जर कोण असेल तर हा भोले बाबा आहे. जगातली पहिली पंढरपूरची वारी जर कुणी केली असेल तर ती भगवान शिवजीने केली महाराज. आणखी सोपं सांगू का, जगातलं पहिलं भजन ऐकताय ना तुम्ही, जगातलं पहिलं भजन जर कुणी केलं असेल भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव. श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम. भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव. राम पूजी सदाशिव राम पूजी सदाशिव भजन करी महादेव भजन करी महादेव. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. झोपला काय बचत गट अरे म्हणा ना, श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. जोरात वाह. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव माणसं म्हणायला आता आपल्या पार्टीचा आवाज नग बघायचा नको. आपल्या पार्टीचा आवाज उद्या बघू पंक्तीला. बोला पुंडली अरे रावणा राज्यगम नुकती. अरे जरा दम र पंगत रामाची तू श्लोक रावणाचा म्हणतो म्हणजे काय तुला काय मिळ आहे का नाही काय. कमालच वाटते मला तर. पंगत कुणाची रामाची. आणि त्यात बघा तुम्ही पंक्तीला जर म्हातारे बसले ना ते लय खतरनाक वातावरण असतं ते हरे राम राम राम. आणि तेवढ्यात शिरा भात कडी वाढावा पुन्हा जिरं पंगत कृष्णा कृष्णा
बर का गुलाबजाम लाडू बासुंदी असा असा हरे कृष्णा कृष्णा हरे हरे वार दोन जास्ती हरे बर का म्हणजे असे खतरनाक आणि पुन्हा म्हणणार राज्य गंभीर केले तू गंभीर केलंस उरक पटकेन तुझं बर का लई अवघड कार्य जाऊ द्या मरू द्या तुम्हाला सोपं सांगतो श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जगातलं पहिलं भजन हे जर कुणी केलं असेल तर ते महादेवाने केलं महाराज बर का जगातली पहिली पंढरपूरची वारी जर कुणी केली असेल तर ती महादेवाने केली जगातलं ज्ञानाचा अधिपती जर कोण असेल जगातलं पहिलं ज्ञान जर कोणी जगाला दिलं असेल तर ते महादेवाने दिलं महाराज जगाचा सगळ्यात अगोदरचा गुरु जर कोण असेल तर तो महादेव आहे बघा तुम्ही आदिनाथ गुरु आहे ज्ञानाचा अधिपती आहे ज्ञान चक्रवर्ती आहे भजनाची सुरुवात त्यांनी केली पंढरपूरच्या वारीची सुरुवात त्यांनी केली एवढं असून सुद्धा महाराज काय म्हणले जगातला जरी तो ज्ञानाचा अधिपती असला जगातला जरी भजनाची सुरुवातीचा तो मालक असला जगातला महादेव सगळ्यात मोठा देव जरी असला तरी त्याला लोक काय म्हणतात भोळा आहे त्यो म्हणतात का नाही बरं मराठी असं अवघड कार्यक्रम आहे मराठीतला मराठीतलं भोळा म्हणजे कसं आहे हो म्हणजे बघा तुम्ही मराठीत काही काही शब्द असे खतरनाक आहेत आपण जर एखाद्याच्या घरी गेलोत ना आणि गडबड असली घरची मावशी म्हणते महाराज चहा घेऊन जा आता चहा घेऊन जायचा का पिऊन जायचा म्हणजे जर चहा घेऊन जायचं म्हणल्यावर मग त्या माणसाने म्हणलं पाहिजे थांबा मी घरी जातो डब्बा घेऊन येतो आणि मग चहा घेऊन जातो
म्हणजे शब्द कसे विचित्र आहेत बघा हनुमानराव. मग ती म्हणती आपण म्हणलं नाही नाही मला लई गडबड आहे नको नको. अहो टाकला थांबा आत्ता टाकते. बरं निसता टाकते नाही टाकला. बरं टाकल्याला माणसं पेतेन का? असा टाकून दिला चहा आणि तुम्हाला म्हणलं प्या. बरं ते आणि तेवढ्यात घर मालक की अरे वा 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 किती दिवसांनी आलात राव म्हणून तुम्हाला फोन आल्याबरोबर म्हणलं आलो 2 मिनिटात जाऊ नका तुम्ही घरी थांबा. आणि आता निस्ता चहा घेऊन जायचा नाही जेवण करून जायचं. जेवण करून या शब्दाचा ओरिजिनल अर्थ असा आहे जेवण म्हणजे स्वयंपाक करून जायचं. असं म्हणतं का जेवण घेऊन जा किंवा जेवण करून. आता बघा ओरिजिनल शब्द अर्थ काय त्याचा जेवण करून जा. जेवण करून जा म्हणजे करून म्हणजे असं करून नाही जेवण खाऊन जा. खाऊन म्हणल्यावर ते ठीक आहे भोजन खाऊन पण ते करून म्हणजे स्वयंपाक करणे त्याचा असा अर्थ निघतो. म्हणजे फार काय काय मराठीतले कार्यक्रम बरं लय अवघड आहेत महाराज. आणि तो काय म्हणतो नाही नाही जेवण नाही करायचं आता मला फार गडबड आहे मला जावं लागतंय लवकर बरं का. तसं भोळा म्हणलं बरं निस्ता भोळा वेगळा. काय काय माणसं भोळवट येतं बरं का. म्हणजे भोळे वेगळे आणि भोळवट वेगळे. भोळे म्हणजे कसे त्यांना मतलबी भोळे म्हणायचं. पाकिटात कमी पैसे आले की नाराज होते बरं का. हे मतलबी भोळे हे ओरिजिनल भोळे नाहीत. बघा तुम्ही काय काय माणसाला पैसे कमी द्या ते म्हणतात 10ची नोट दिली 100ची दिकी म्हणजे हे भोळं नाही मतलबी भोळं म्हणायच्याला बरं का. तसे शिवजी भोळेत असं समजू नका. भोळा याचा अर्थ असा आहे की अनन्य निष्ठावान मनाचा कोवळा मनाचा निर्मळ मनाचा स्वच्छ निर्विकारी कर्पूर गौरम करुणावतारम बरं का. कर्पूर गौर ज्याचा आहे कर्पूर म्हणजे कापराच्या वडीसारखं. हे कापराची वडी बघा कापुराची वाती उजळल्या ज्योती. कर्पूर गौरम आहे. कर्पूर गौरम याचा अर्थ तो अत्यंत निर्मळ आहे अत्यंत निष्ठावान आहे. शिवजी किती निष्ठावान आहेत नाथ महाराजांना सांगायचंय. नाथ महाराज म्हणतात शिवजी भगवान पंढरीच्या पांडुरंगाबद्दल इतके निष्ठावान आहेत. भोळा याचा अर्थ असा आहे शिव आहे भोळा आहे बरं का. शिव भोळा तो चक्रवर्ती. आता चक्रवर्ती शब्दाचा अर्थ असा आहे चक्रवर्तीच्या पुढचा राजा कोणीच नाही पुन्हा. चक्रवर्ती म्हणजे सार्वभौम राजा. त्याच्यानंतर पुन्हा दुसरा कोणता राजाच नाही. जसं सुप्रीम कोर्ट एकदा का सुप्रीम मध्ये विषय गेला संपला तिथून पुढे पुन्हा कुठल्याच कोर्टात तुम्हाला जाता येत नाही. तसा हा देव म्हणजे सुप्रीम देव आहे महाराज. सुप्रीम पॉवर आहे याच्याकडं बरं का. याच्या हातात सुप्रीम पॉवर आहे. पण सुप्रीम जरी असला ना तरी सुद्धा महाराज म्हणले हा पांडुरंगाप्रती इतका निष्ठावान आहे की जगात महाराज तो देव पंढरपूरच्या दिशेने वारीला निघाला. कारण जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आणि पंढरपूरला जायला वारीसाठी परमात्मा निघाला. त्यावेळेला पार्वती आई साहेब म्हणाल्या मालक कुठं चाललात तुम्ही. मालक म्हणले तुला माहित नाही का इंदापूरला सप्ताह चालू आहे आपल्या गावात मी कीर्तनाला चाललो. असं म्हणीत जा घरी एकमेकाला दोघं तुम्ही पंक्तीलाच गर्दी करीत जाऊ नका निसती इकडं बी येत जा बर का. अरे मी कीर्तनाला चाललो. मालक कुठं चालले असं म्हटल्यानंतर पार्वती आई साहेबाला शिवजी म्हणाले अगं संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा बर का. महाराज म्हणतात जावे पंढरीशी आवड मानशी कधी एकादशी आषाढी. पंढरपूरला गेलं पाहिजे बरं. तो देव असा आहे तुकाराम बुवा वाट पाह्योबा भेटीची आवडी. आणखी सोपं सांगू का तुका म्हणे आयशे अर्थ ज्याचे म्हणे. कैशे अर्थ म्हणले संपदा सोळा नावडे म्हणाला आयशे अर्थ. लागला टकळा पंढरीचा आईशे अर्थ ज्याचे म्हणी त्याची. आषाढी कार्तिकी विसरू नका माझा आषाढी कार्तिकी विसरू नका माझा सांगत बस भूत पांडुरंगा सांगत बस भूत पांडुरंगा. महाराज म्हणले की कैसे अर्थ ज्याचे म्हणी म्हणले संपदा सोळा ज्या माणसाला आवडत नाही
वारी जवळ आल्यानंतर ज्या माणसाला घरी करमत नाही अशा माणसाचीच वाट पाहे उभा बहिणीची आवडी, वाट पाहे उभा बहिणीची आवडी, वाट पाहे उभा बहिणीची आवडी, वाट पाहे उभा बहिणीची आवडी. पाळो तातडे आजादी, कृपाळू तातडी उतारी, वाट पाहे उभा बहिणीची आवडी, वाट पाहे उभा बहिणीची आवडी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जगामध्ये एकमेव देव असा आहे की तो भक्तांना डायरेक्ट म्हणतो, भक्तांनो तुम्ही जाता तुमच्या गावा, आवाज वाढवा, तुम्ही जाता तुमच्या गावा आणि हुरहुर वाटे माझ्या जीवा. स्वतः देव असा वारकऱ्याला म्हणतो, वारकऱ्यांनो ज्या दिवशी माझी वारी करून तुम्ही घरी जाताना त्या दिवशी मला करमत नाही, म्हणून तुम्ही मला भेटायला महिन्याला येत जा. वारकरी म्हणले, देवा महिन्याला आलो असतो पण आम्हाला इतका तुझ्याकडे यायला वेळ नाही. एखाद्याला म्हणलं ना आपण चल ना कीर्तनाला, लोक सहज म्हणतात मरायला वेळ नाही कुठं कीर्तनाला. हा बघा काय डेरिंग आहे का काय. अरे 3 मिनिटात अजित दादा गेले, 3 सेकंदात अजित दादा गेले त्या दिवशी. किती दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचं. महाराज एवढा मोठा माणूस, एवढा आमच्या बीडचं तर लई दुर्दैव महाराज बरं का. मी भेटायला गेलो होतो परवा बारामतीला त्या परिवाराला. किती महाराज ती बारामतीत गेल्यावर कळते, सत्ता असल्यावर करण्याची मानसिकता असल्यावर माणसं काही बी करू शकतात महाराज. करण्याची मानसिकता पाहिजे फक्त, आणि यांच्या हातात पावर असते महाराज. इतकं नंबर 1 वातावरण आहे ना. आणि किती 3 सेकंदात गेले, पडलं म्हणून तर पेटलं खाली विमान. इतक्या फास्ट गेले अजित दादा. मरायला मी जिथं विमान पेटलं होतं तिथं सुद्धा जाऊन आलो महाराज. असं पोटात इतकं कालवत होतं ना त्या दिवशीचं कीर्तन चांगलं झालं नाही, फार बोर झालो मी. अरे म्हणजे काय मोठी माणसं बघा, त्यांचं आयुष्य शेवटी तेवढं हे देव घोकायला आपल्याला ठेवतो. विमान पडलं, पायलट पेत होता, स्विच बंद केलं, त्या गोष्टी देव त्याच्या येऊ देत नाही. पण देव ह्याच्यातून हे बी दाखवतो, शेवटी माझ्या हातात आहे सगळं बरं का. ही त्याची पावर आहे ना. म्हणून तुम्हाला सांगतो मरायला सवड नाही असं म्हणत जाऊ नका. लोकांना म्हणलं चल ना कीर्तनाला, 4था दिवस आहे, बरोबर आहे ना, चल ना 4था दिवस आहे, मरायला सवड नाही कुठं कीर्तनाला येऊ काय की. अरे भाऊ तुझं कनेक्शन आकडा टाकू नये, आकडा सांग आकड्यावाले, तुम्हाला आकडा समजायला का. तुझं कनेक्शन आकडा टाकू नये भाऊ. वारं आलं ना आकडा हल्ला की संपला कार्यक्रम. 3 सेकंदात माणूस जाईल महाराज. अरे फार कठीण आहे. शेवटी देहत्वाणीला उसना. आणि तुम्हाला सांगू का, हे ज्याचं त्याचं आहे ना, हे त्याला द्यावं लागतं वापस. माझ्या ताईंनो इकडे बघा तुम्ही सगळ्याजणी बरं का, इकडे बघा तुम्ही. मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारतो. समजा तुमच्या घरी तुमच्या मालकाचे मित्र आले, येतात ना कधी कधी. अरे होतं म्हणा ना, येतात की नाही, येतात. आणि मग तुमच्या मालकाचे मित्र तुमच्या घरी आले, तुमचे मालक तुम्हाला म्हणाले, अहो सरकार माझे मित्र आपल्या घरी आले, त्यांना जेवायचं आहे, ताट तयार करा. मला तुमचं एक कौतुक इतकं वाटतं, एरवी तुम्ही मालकाला भांडाता, पण अशा टायमाला मालकाची इज्जत जाऊ देत नाहीत महाराज. ह्या सगळ्या गडे माणसाच्या चेहऱ्याकडे बघितल्या मला अंदाज यायला आहे ह्यांना घरी किती त्रास असेल. म्हणून तुम्ही जरा फ्रेश हसत बिसत जा बाबा बरं का. आणि तुम्हाला सुद्धा सांगतो माझ्या ताईंनो, ह्यांना ताण देऊ नका. आणि सगळ्या गड्याला सांगतो, तुम्ही बायकोला ताण देऊ नका. बायकोवरती प्रचंड प्रेम करा, खूप प्रेम करा बायकोवरती. बायको जर म्हणली ना मालक साडी घ्यायची आपल्याला, एका मिनिटात तिला गाडीत बसवा, बाजारला घेऊन जा, ज्या गावात मोठं दुकान आहे तिथं, आणि तिला 30-40 हजाराची साडी घेऊन. खूप प्रेम करा बायकोवरती, खूप प्रेम करा. बायको जर म्हणली ना मालक मला सोनं घ्या, खटकीने ऋषीचं दुकान गाठा. तुझ्याकडे दुकान आहे का रे. कारण का आमचा ऋषी, त्याचे वडील आत्ता गेले महाराज. अर्थात दुःखद घटना घडली, वडील गेले त्याच्या अटॅकने. अर्थात बायको जर म्हणली ना मालक सोनं घ्या, खटकीने सोन्याच्या दुकानात तिला घेऊन जा.
आणि 1 किलोभर मोजरे म्हणायचं, चल बायकोला सोनं द्यायची, एकदाच किलोभर घेऊन द्या तिला. पण माझ्या ताईंनो, तुम्हाला सोनं पाहिजे का सोन्यासारखा नवरा पाहिजे हे एकदा ठरवून घ्या. वा. कारण सांगू तुम्हाला, नवरा आणि बायकोचं नातं कसं असतंय, इतकं सुंदर असतंय. ते गीत रामायण फार गोड सांगतं महाराज. नदीला पूर यावा आणि पूर आल्यानंतर 2 लाकडं त्या पाण्यात वाहत वाहत असे एकत्रित यावेत. आणि एकदा का पूर ओसरला ना, 1 लाकूड इकडं जातं, 1 लाकूड तिकडं जातं, 2 लाकडं दोन्ही गावाला निघून जातात. आयुष्यरूपी पूर ओसरला ना, असंच आपल्याला एक दिवस एकमेकांना निघून जायचंय महाराज. फार गोड गायलं सुधीर फडकेंनी ते. सागरात होते 2 ओंढक्याची भेट, सागरात होते 2 ओंढक्याची भेट. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ मानसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात. दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात, वियोगार्थ मिलन होते, वियोगार्थ मिलन होते, नेम हा जगाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणा. इतका आनंदी राहा महाराज, इतकं प्रसन्न राहा. बाप रे, बहुत खूप. इतकं छान जगा, इतकं आयुष्य सुंदर आहे ना, खूप मस्त आहे आयुष्य. फक्त ते जगता आलं पाहिजे. मालक म्हणाले, अहो सरकार, आपल्या घरी माझे मित्र आले, जेवायला ताट करा. तुम्हाला सांगू का, काही घरी बोलण्याची पद्धत फार चांगली असते. माझे आजोबा आहेत ना, माझ्या आजीला आऊजाऊ बोलायचे, अहो बैठकीत चहा पाठवा, पाहुणे आले. आणि मग आमची आजी आमच्या आईला म्हणायची, आवाज ऐकला नाही का? काळ होता हो पहिला आजी. अरे पहिल्या काळात म्हाताऱ्याचा जोडा कर झाला की म्हातारी थरथर करत होती. आता आमचा काळ लय विचित्र आला. गाडीचा हरणा वाजला तरी म्हणती, बाई आलं बाई येड. किती कठीण आहे आपलं राव. त्या काळात जोडा कर वाजला की म्हातारी थरथर करत होती. हो, खतरनाक काळ महाराज. हो बर का. तुम्ही पंक्तीवाल्यांनी तुम्हाला जेवाय बोलवलं तर म्हणून तुमच्या किचनमध्ये काहीच नव्हतं, टोपल्यात कढईतही काही नव्हतं. पण खरं सांगू का माझ्या ताईंनो, तुम्हाला धन्यवादच. तुम्ही अशा टायमाला मालकाची इज्जत जाऊनच देत नाहीत. तुमच्या घरात काही चालू द्या, नंतर काय असतात, भांडेला भांडे लागतात, पण अशा टायमाला आहे ना, इतकं प्रसन्न मनाने ह्या घरातलं वातावरण करतात. लगे 1 मिनिटात. आणि ह्यांच्याकडं काय जादू आहे कोणास ठाऊक, बटन टाकलं कीच बाई प्रसन्न होती लगेच. आणि पाहुणे निघून जाऊ द्या, लगेच मग वायर तुटत आहेत डिपीतले फ्यूजातले, पुन्हा लगेच मग रिवर्स गेअर पडतो. फार कठीण महाराज. आणि लगेच तुम्ही काय केलं, तुम्ही पाहिलं टोपल्याचा पातेल्याचा भाजीचा अंदाज येऊन, मालक तुमचे मित्र आहेत ना, त्यांना जेवायला बसवतो, पण तोपर्यंत पाणी द्या फ्रेश व्हायला. आणि तेवढ्यात तुम्ही काय केलं, लगेच कढई मांडली गॅसवर, त्याच्यात पाणी टाकलं, त्याच्यात पीठ टाकलं आणि ते तुम्ही हाटलं आणि त्याचं नाव पिठलं. असं जमलं आता बरं का, पिठलं. आणि लगेच पिठलं तयार झालं. बरं ते नुसतं पिठलं असं नाही, जुने पिठले बघा, त्याचा आवाज बी तसा आला तर टेस्ट लागतं, गाट 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 गाट. बरं का, हो याचं पिठलं बरं का, नुसतं फुस 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 मग जमलं नाही, त्याचा आवाज आला शिजल्याचा, गाट गाट गाट. बरं का तुकाराम बुवा, नुसतं ते वाजल्यावर बी पिठलं नाही झालं. पुन्हा फोडणी राहिली, घ्या पळीत तेल, चला
पळीत तेल घेतलं, गॅसवर ठेवलं तुम्ही आणि टाका त्याच्यात. काय फोडणीला टाकतात? लसूण टाकला, जिरे टाकले, हां, मोहरी टाकली, हां, अजून कोथिंबीर टाकली, हां, कढीपत्ता टाकला, हां, अजून इंड्रेल टाकलं. अरे इंड्रेल नसतं बरं का, हे असं तुम्ही टाकलं, हां, वता बेसनावरती. ते असं बेसन पिठलं तयार झालं. लगेच तुम्ही ते ताटात घेतलं. त्याची शेजारी चटणी, त्याच्या शेजारी लोणचं, त्याच्या शेजारी पापड, त्याचे तोंडाला पाणी सुटू देऊ नका, एकादशी आज. हे असं ठेवलं आणि लगेच तुम्ही माझ्या ताईंनो पिठाचा डब्बा घेतला, लगेच भाकरी टाकल्या. लगेच 2 भाकरी तयार झाल्या. पाहुण्यांचं हात धुवून तोंड धुवून झालं होतं, पाहुणे बसलेच होते आणि तेवढ्यात तुम्ही अर्धी अर्धी मोडली आणि पाहुण्याच्या ताटात वाढली आणि पाहुण्याचं जेवण सुरू झालं. पण तुमचं नशीब त्या दिवशी तुमच्या डब्यातलं संपलं पीठ. अशा गडबडीच्या टायमाला तुम्ही पटकन गिरणीत जाऊन दळून आणतात ना. नाही. आता मी सगळ्यांकडे लक्ष दिलंय. ज्या झोपल्यात का त्या कशा करतात समजायचं. पंक्तीवाल्याची मैत्रीण दिसते आजच्या. भरपूर फराळ झाला बर का. आणि ज्यांचं मन लावून माझ्या बोलण्याकडे लक्ष आहे ना त्या कशा करतात? नाही, गिरणीत जात नाही. मग कुठं जाता तुम्ही? आता सगळीकडे माणसं माझ्याकडे बघा बरं का शेठजी. ह्या ज्या वेळेला शेजारणीकडे जातात ना, असं पातेले घेऊन जातात आणि तिला म्हणतात हां चल टाक पीठ. हां, तुम्हाला कळायला ना माझं बोलणं? हां टाक. हे असं दाबून सोपून पीठ बरं का टाक. ती म्हणती खालून फुटन, वाशिवून कालच आणलंय नवं, तू टाकीत राहा. हे असं दाबून बरं का चोपून. हे पीठ आणताना वापस देताना मग का तुझ्या हाताला कोरोना झालता का काय? अरे कसंही असू द्या, देह हे काळाचे, धन कुबेराचे. येते मनुष्याचे काय आहे, येते मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. येते मनुष्याचे काय आहे, येते मनुष्याचे काय आहे, येते मनुष्याचे काय आहे. आपण आलो ना तर पंढरपूरची वारी केली पाहिजे. कारण तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. भगवान शिवजी ज्याला पंढरपूरला वारीला निघाल्यानंतर आईसाहेब पार्वती निघाल्या आणि पार्वती आईसाहेब निघाल्यानंतर गणपती बाप्पा सुद्धा म्हणाले मला सुद्धा पंढरपूरला यायचं आहे. माणसं वाढले आणि म्हणून शिवजीने काय केलं, 4 व्हीलर काढली. शिवजीची 4 व्हीलर कोणती? नंदी बरं का. नंदी ही शिवजीची 4 व्हीलर आहे. आणि मग नंदीवरती बसून हे तिघं पंढरपूरला आले, शिखर शिंगणापूरपर्यंत आले. आणि आल्यानंतर ज्या वेळेला सगळा पंढरपुरातला धुराळा, पंढरपुरातला धूळ, पंढरपुरातला आवाज असा त्रिभुवनात घुमायला लागला, त्याला आईसाहेब म्हणल्या बहुतेक पंढरपूर जवळ आलं दिसतंय. लांबचा प्रवास जरी झाला असला ना तरी मला पंढरपूरला यायचंय म्हणजे यायचंय. महादेवजी म्हणाले पार्वती तू सुकुमार आहेस, तू कोमल आहेस, तू नाजूक आहेस, तुला गर्दी जमणार नाही, तू आता इथंच थांब शिखर शिंगणापूरला. आईसाहेब म्हणाले अजिबात नाही, मी तुमच्याबरोबर येणार. म्हणून माझी सगळ्यांना विनंती, महादेवाने पार्वतीला म्हणायचं चल पंढरपूरला. आणि जर पार्वती एकटीच जात असेल आणि महादेव येत नसेल, महादेव बाजारला जात असेल तर लय हुशार आहेत राव तुम्ही बी. तर महादेवाला सुद्धा पार्वतीनं म्हणायचं चल महादेवा, तिकडंच काय दर बाजारी जातो, इकडं बी चल ना बरं का. आणि महादेवाला सुद्धा पंढरपूरला घेऊन जायचं. आणि जे जे माणसं पंढरपूरला गेले ते हात वर करा बरं, म्हणा का बस बस सगळेच गेले, वा वा घ्या. जे जे गेले नाहीत ते घ्या हात, बरं राहू द्या नका घेऊ. पण जे पंढरपूरला गेले नाहीत त्यांनी काय करा,
कीर्तन संपलं की माझ्या गाडीजवळ या. गाडीत मी पैशाची पिशवी ठेवली. मी सगळ्यांना 2-2 हजार रुपये देतो. जे पंढरपूरला गेले नाही त्यांना बरं, नाही तुम्ही सगळेच गर्दी करता माझ्याजवळ. जे पंढरपूरला गेले नव्हते त्यांनी माझ्याजवळ या. आमची दरवर्षी दिंडी जाती. महादेव कपाटाच्या तिथं नाश्त्याला असते आपली तिथं बरोबर ना रे पवन, अशी तिथं असते आमची दिंडी जाताना बंकट स्वामींची तिथं बरं का हवेला. आणि तुम्हाला सांगतो की हा आजी ती काय आमची बरोबर ना, अरे हां ही आजी आमची दिंडीला आमचा नाश्ता असतो आजींचा बरं का. खूप दिवसापासून मी चलत येतो बरं, ध्यानात ठेवू मला आजी, मी तुझ्या म्हणजे एवढा होतो तेव्हापासून दिंडीत असतो. हा मला माहीत म्हणून नाव पाठ आहेत माझ्या सगळे दिंडीच्या रस्त्याचे बरं का. आणि तुम्ही काय करा, ज्यांच्याकडे म्हणजे पैसे म्हणजे माझ्याकडे घ्यायला गाडीत या, मी 2-2 हजार रुपये देतो. तुम्ही पंढरपूरला जा. आमचा मठ आहे बंकट स्वामीचा मोठा लट पंढरपूरच्या मंदिराच्या जवळ. मठात जा, मी तिथं पोरायला सांगतो, तुमची व्यवस्था करतो. बॅग तिथं ठेवा, चंद्रभागेला स्नान करा. पुन्हा तुम्ही दर्शनाला बारीला लागा, मंदिरात जा, देवाचं दर्शन घ्या. पुन्हा मठात या, मी जेवणाचंही तिथं पोरायला सांगतो, तुमचं जेवण होईल. आणि मग तुम्ही गाडीत बसा, वापस इंदापूरला या. घरी जा, तिजोरीतले पैसे घ्या, माझे मला वापस द्या. म्हणजे काय तुम्हाला वाटलं तुम्हालाच बास गाड्या म्हणजे उसने दिल ते मी फक्त, पण पंढरपूरला जाऊन वापस या बरं का. पंढरपूरला जा, त्याच्याशिवाय मरू नका. जगात महादेवाने जर पंढरपूरची वारी केली असेल तर आपण का करायची नाही, कारण जन्माचं सार्थक त्याच्याशिवाय पूर्ण होत नाही. आणि मग ज्या वेळेला महादेवासहित पार्वती गणपती बाप्पा पंढरपूरला आले त्यावेळेला त्या गर्दीमध्ये पार्वतीला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. बाप रे, ही गर्दी का काय, म्हणले मला काय जमणार नाही बुवा, आता इथंच थांबते मी. आणि पार्वती आई साहेब जिथं थांबल्या त्याला पद्मावती नाव आहे. पंढरपूरला कधी गेले तर पद्मावतीला दर्शनाला जा, ते एक महत्त्वाचं स्थान आहे पंढरपूरचं बरं का. तुम्ही वारीत चहा घेऊन गेलात ना, तसंच पुढं पद्मावती करून वापस या. आणि मग तुम्हाला सांगतो गणपती बाप्पा आणि महादेवजी म्हणाले की नाही नाही, आम्ही देवाला दर्शन घेतल्याशिवाय आम्ही परत जाणार नाही. बघा ओरिजिनल वारकरी 2 दिवस जास्त थांबतेन पण दर्शन घेऊन वापस येते. आणि आपल्यासारखे म्हणते गर्दीत पांढरा कळसात असतो. गर्दीत देव कळसात असतो. तुका म्हणे मोक्ष देखील तात्काळ हा नाश अहंकाराचा. पण ओरिजिनल वारकरी हे कळसापाशी नाही तर दर्शन घेऊन वापस येतात बरं का. आणि मग तुम्हाला सांगतो शिवजी आणि गणपती बाप्पा नंदीवर बसून आले, पण नंदी महाराज त्या गर्दीत. आता बघा तुम्ही, आता तुम्ही वारी अनुभवता, जे वारीत येतात, गर्दीत जर गाडी घातली, पायी चालणार लोक गाडीतल्या लोकांना चांगलं म्हणतात का नाही? अहो काय काय शिवाय देतात ते काय माईक मध्ये सांगू का आता, आहे का नाही? आणि तसं महाराज शिवजी ज्याला नंदी सहित गर्दीत महाद्वारापर्यंत आले, लोक लागले चिडायला, म्हणले बाबा अरे बैल घेऊन कुठं गर्दीत घुसायला, हे बैल साईडला लाव ना तुझी 4 व्हीलर. आणि मग अशी गाडी लावायच्या टायमाला माणूस गाडी लावताना कुठं बी पार्किंग करून दर्शनाला जातं का? नाही नाही, ओळखीच्या ठिकाणी लावतो माणूस बरं का मारुतीराव. आणि ओळखीचं ठिकाण भगवान शिवजीचं म्हणजे मारुती पाटलाचा वाडा, हनुमंतरायाचं मंदिर. आणि ओळखीचं ठिकाण आहे ना भगवान शिवजीचं. आणि तुम्ही बघा जगात कुठल्याही मारुतीच्या मंदिरापुढे जा, नंदी तुम्हाला दिसणार नाही. पण आजही तुम्ही महाद्वारात जा पंढरपूरला, नंदी मारुतीच्या मंदिरासमोर तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही. त्या भोले बाबांनी नंदी तिथं बांधलाय बरं का. ते आज प्रतिकात्मक जरी असलं तरी त्या काळात नंदी तिथं सोडला. गणपती बाप्पाला म्हणले, गणपती तू इथंच बस, तुला सुद्धा पोट मोठं आहे, तुझं जमणार नाही गर्दीत. पण नाही नाही बाप्पा, नामदेव पायरी तरी नामदेव पायरीपर्यंत येणार म्हणले आपण. पण तिथून पुढे गणपती बाप्पाला त्रास व्हायला, गर्दीत धक्काबुक्की, किती तुफान गर्दी असते वारीत बरं का. आणि मग गणपती बाप्पा नामदेव पायरीतून असं वरीमध्ये गेले मंदिरात, डाव्या हाताला तिथंच गणपतीचं एक छोटंसं मंदिर आहे, तिथं गणपती बाप्पा बसले. पण भोले बाबा म्हणले नाही 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 नाही, माझी जो वाट पाहतोय आणि मी जिथून आलोय देवाची भेट घेतल्याशिवाय मी परत जाणार. आणि ज्यावेळेला शिवजी आलेले पाहिले, सगळ्या देवांचा देव महादेव आलेला पाहिला, त्यावेळेला मात्र पांडुरंगाने कडकडून मिठी मारली. आणि पंढरीच्या पांडुरंगाने महादेवाला इकडं तिकडं जागा दिली नाही कुठं बसायला, डायरेक्ट आपल्या मस्तकावरती महादेवाने जागा दिली. पांडुरंगाची मूर्ती पहा, पांडुरंगाच्या मूर्तीवरती आजही काय आहे, महादेवाची पिंड आहे, ती ओरिजिनल पांडुरंगाची मूर्त. याचा अर्थ असा आहे
दोघांचं इतकं प्रेम आहे. हा बाबा कैलास पर्वत सोडून भेटीसाठी पंढरपूरला येतो आणि पंढरपूरचा बाबा या कैलासाहून आलेल्या देवाला डायरेक्ट आपल्या मस्तकावरती जागा देतो. नाथ महाराजांचं म्हणणं असं आहे, जगाचा अधिपती जरी असला, जगाचा महादेव जरी असला ना, तरी वारीसाठी आणि पांडुरंगासाठी माझा भोळा वारकरी आहे. म्हणून तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळीकाळ. असा भोळा बाबा जरी असला तरी तो वारकऱ्यांशी अनन्य आहे, तो पंढरीशी अनन्य आहे, तो पांडुरंगाशी अनन्य आहे. अनन्य म्हणजे निष्ठावान आहे. आणि म्हणून जगातला पहिला वारकरी तो असल्यामुळे जर तो पंढरपूरचा वारी करत असेल, मग महाराजांना विचारूया, महाराज तो ज्ञानाचाही चक्रवर्ती आहे. म्हणले मग ज्ञानाची सुरुवातच त्याच्यापासून आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञानदेवासार सोजविले. जगातलं पहिलं ज्ञान जर कुणाचं असेल, जगातलं पहिलं ज्ञान शंकराच्या जटेतून नाम ती गंगा जशी वाहत आली ना, जसं ती गंगा वाहते महादेवापासून, तसं ज्ञानाची गंगा सुद्धा महादेवाच्या मस्तकातून ना महादेवाच्या मुखातून ज्ञानाची गंगा बाहेर पडली. ज्यावेळेला जगातलं ब्रह्मज्ञान शिवतत्व हे ब्रह्मज्ञान ज्यावेळेला आईसाहेबांना, पार्वती आईसाहेबाला महादेवजी सांगू लागले, त्यावेळेला पार्वती आईसाहेब ऐकत होत्या. पण ऐकत ऐकता पार्वती आईसाहेब झोपी गेल्या बरं का. आणि तुम्हाला सांगतो की हे ज्ञान कठीण आहे आजी. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, पार्वती आईसाहेबांना कुणीतरी पुन्हा जाग केलं. मी तुमच्याकडे बघून बोलतो, पार्वती माझ्याकडे बघून रागाने बघतात पुन्हा, म्हणून मी तुमच्याकडे बघतो इकडं. आणि मग तुम्हाला सांगतो की पार्वती आईसाहेबांना, माझ्या अवघडाचा विषय आहे महाराज, की हे आपलाच विषय असं नाही. कीर्तनी बैसता निद्रे नागविले आणि मन माझे गुंतले विषय सुखा. सांगा पंढरी राया काय करू याशी. अर्थात पार्वती आईसाहेबांना झोप लागली, पण भगवान विष्णूला असं वाटलं हे ज्ञान वायाला जाईल. म्हणून भगवान विष्णूने काय केलं, माशाच्या, म्हणून 8 ते 10 कीर्तन पाहिजे. मी आल्यापासून मगापासून जे म्हणतोय का तुम्हाला, 8 ते 10 8 ते 10 8 ते 10. आम्हाला काय, तुम्ही रातचं 12 ते 2 केलं तरी कीर्तन आहे. आम्हाला काय पैसे घेतले, आमचं काय म्हण, निघाले आम्ही घरी. पण तुम्ही कीर्तनाचा टाइम बांधला. हे आता जुना इंग्रजाचा काळ झाला, जुना 9 ते 11 फार लय. आता इतका स्टॅमिना कुणाकडे. बरं त्यांची चूक नाही महाराज. तुम्ही जर मला दिवसभर कांद्याचे पोते उचलायला लावले, वर खाली खाली वर, हे बटाटे खुरप, तिकडचं आहोत इकडं आण, असं इकडचं दार तिकडं मोड, आणि चल हे सगळं पाणी दे शेताला, आणि चल बांध आता फेटा. मी म्हणेन मला आजच्या दिवस फेटा नाही काहीच नाही, मी जेवणार आणि झोपणार. अहो काम केल्यावर कसं आहे महाराज. आणि तुमची पंगत 8ला संपत्ती आणि मधला 1 तास वाट बघावं लागतंय कवा रामकृष्णारी होते. बरं रामकृष्णारी झाल्यावर तरी हे गरीब निघत येत काय, हो दे की उळायचं त्यांचं, हे तरी काय साथ येत काय, हो दे की उळायचं पुन्हा जाऊ आपलं. आणि तवर इवळायचं होस तरी मस्त झोपी जातात घरी. मग कोणीतरी म्हणतं उठके कीर्तनाला जायचं म्हणला होता, आणि मग उठत तिथं हिथं येऊन झोपत येत, असा वेळ आहे तो. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती की आता या वर्षी जाऊ द्या, पण पुढच्या वर्षी 8 ते 10 कीर्तन करा तुम्ही. म्हणजे तुमचं आता बघा ते कसं, जरा मीटिंग घ्या, बैठक घ्या, पण बघा श्रोत्यांनाही फ्रेश, टाळकऱ्यांनाही फ्रेश. मग काय काय म्हणतो पंक्तीवाल्याचं ते कसं उरकतच नाही आमचं, तू बाजूला थांब. उरकत नाही तू लगेच खोडा घाल. अरे बाबा उरकत म्हण ना, दुसरे म्हणजे 2-4 तयार होते ना. काय काय माणसं बघा ना तू, दारान पाणी कुठं उरकत. आणि रातचं 2 वाजता मोदींनी फोन करून सांगू द्या वाशिमच्या तहसील कार्यालयाला, तहसीलदारला, इंदापूरमध्ये जाऊन 3-3 लाख रुपये वाटायचे रातचं 2ला. अहो सगळ्यात अगोदर तर जमत नाही म्हणणार, जीवन बसणार. आणि आपले टाळकरी मागच कोपऱ्याला कुठंतरी, जे जमत नाही म्हणला होता का कीर्तन लवकर, तो सगळ्यात टपुला माझे द्या 3 लाख. इथं बरं जमतं तुला सगळ्यात आधी यायला. मग नाही तुझी दार काढायची नाही, वैरण टाकायची नाही, असं आहे ते. बरं राहायला विषय उगा 4-5 दिवसाचाच आहे ना, आयुष्यभर तर तेच काम करायचं आहे महाराज. त्याच्यामुळे ना तुम्ही टाईम बदला, माझी विनंती. आता हे तुमच्या स्तरावरचा विषय, पण महाराष्ट्रात 80% आता बऱ्यापैकी 8 ते 10 टाईम झाला आहे. आता काय आहे, परीक्षेचा काळ आहे सध्या, पोरांना अभ्यास करायचे, आणि ज्याला अभ्यास करायची नाही का ते लय नाटकं करतं. आवाजाची यायला भोंगाच बंद करा, आणि काय नच करा,
आणि ज्याला अभ्यास करायचा आहे का ते असले नाटकं करीत नाही महाराज. एक पोरग सारखं नापास व्हायचं, सारखं नापास व्हायचं आणि देवापाशी आले की म्हणायचं देवा मला पास कर. देव म्हणला अरे मूर्खा मोबाईल खेळण्यापेक्षा अभ्यास कर. बरं का देव येईन ते बी. आणि एक पोरग सारखं नापास व्हायचं हनुमानराव. ते म्हणलं आता जर निकाल फेल गेला तर बाप लय चिडलाय आपला. मित्राला म्हणला तूच निकाल बघून ये. मित्र म्हणला जर तुझा मागच्या वेळेसारखा विषय गेला तर. ते म्हणला लांबूनच वरडना जय श्रीराम. मी समजेन आपला एक विषय गेला. आणि ते म्हणला तुझा गेल्या वर्षीसारखा गणित सहविज्ञान गेला तर. ते म्हणला मग लांबूनच म्हणना नरसिंह भगवान की जय जय. मी समजेन. 2 विषयांनी गटकाळे हाणले आपल्या. ते पोरग निकाल बघून आलं शाळेतून. हे इकडं मागं बापाचे आडोबा होतं. ह्याने मागून खुनीलं काय झालं. ते म्हणला बोला पुंडली. सगळेच गेले. तुम्हाला कळलं काय कळलं अख्खा बुक गेलं म्हणलं तुझं. कायचं काय जय श्रीराम आला म्हणलं. सगळं बुक गेलं तुझं म्हणलं काय राहिलं नाही. तो म्हणला माझं बुक गेलं तुझं कसं काय. म्हणला ये दोस्ती ये दोस्ती हम नहीं छोडेंगे. म्हणलं आपली दोस्ती पक्की. म्हणला माझं बी अख्खं बुक गेलं म्हणलं. काय करे म्हणलं आपल्या दोघांचं सारखं. म्हणून बरं का अभ्यास करा पोरांनो. पुढच्या वर्षी 8 ते 10 करा. पुढच्या वर्षी कशाला उद्या बी करू शकतात ना. पुढच्या वर्षीच काय तुमच्या हिशोबाने होऊ द्या. तुम्ही म्हणता ह्याला कोणी सांगितलं रे मध्येच चांगलं सांगत होतं कीर्तनांमध्येच गेलं इकडं 8 ते 10 कड. आजीमुळं गेलो विठाला. अर्थात विषय असा आहे माझा की जगातलं पहिलं ज्ञान जर कोणी सांगितलं असेल तर ते या भोले बाबांनी सांगितलं महाराज. चला असं झोपला होता काय ते बी नाही जवळ रान पेटलं. बरं मग आता बरं का इकडं बघा इकडं बघा माझ्याकडे परवा. तुम्हाला असं मोठं वाटतंय छोटं राव वाटतंय. मोठं जोरात सांगा ना. मोठं वाटतंय छोटं. मोठं अरे काय वाटतंय मोठं छोटं. अरे मोठं वाटतंय छोटं म्हण. मोठं तसं सांगा ना. मोठं वाटतंय ना तुम्हाला. बरं तुम्हाला पैसे एवढूशे मिळावे वाटतात का एवढे मोठे. अरे पैसे म्हण एवढे मिळा वाटतात का एवढे. हे सांग माऊली एवढे का एवढे मावले सांग ना. हा एवढे म्हणते माऊली एवढे. अरे तुझंच काय माऊली मला सुद्धा 3 कीर्तन त्यासाठीच करतोय मी. हे एवढे बरं का एवढे. तुम्हाला असं मालक वाटते सेवक वाटते. मालक वाटते सेवक. मालक कुणाचं मालक वाटतंय. मालकिनीचा कुणाचा कवयना मालकच व्हायची इच्छा आहे मला. सेवक व्हायची कुणाची इच्छा नाही. तुम्हाला सांगतो आहे का जगातलं पहिलं ज्ञान शिवजीने सांगितलं. आणि ते ज्ञान पार्वती आईसाहेब ऐकत असताना पार्वती आईसाहेब झोपी गेल्या. पण भगवान विष्णूला वाटलं हा बाबा कधीच ज्ञान सांगत नव्हता. पण आज जर ज्ञान सांगायला लागलाय तर हे ज्ञान वायाला जाईल. म्हणून पार्वती आईसाहेब जरी झोपे गेल्या असल्या तरी माशाच्या पोटात भगवान विष्णूने अवतार धारण केला. आणि महाराज तिथून हुंकारा द्यायला लागले शिवजीला भगवान विष्णू. पण ज्याला 3रा नेत्र या बाबाने उघडला 3ऱ्या नेत्राला दिसलं. कुणी कुणी सप्त्याची पट्टी दिली नाही आपलं हे बरं का. ज्या वेळेला महादेव आहे बाबा त्यो 3रा नेत्र ज्याला उघडला ना त्यावेळेला आवाज कुठून येतोय. आणि मग लक्षात आलं माशाच्या पोटातून आवाज येतोय. भगवान शिवजीने त्रिशूळ काढला. माशाचं पोट फाडून त्रिशूळ पुढे गेला. तिथं मच्छिंद्रनाथाचा जन्म झाला. आता बघा भगवान शिवजीचं ज्ञान आलं कुणाकडे बोला. मच्छिंद्रनाथ याचा अर्थ कुणाकडे आलं. भगवान विष्णूकडे आलं. बघा दोघांची कशी मैत्री तुम्हाला सांगतो. भगवान शिवजीचं ज्ञान आलं कुणाकडं भगवान विष्णूकडे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्रनाथ म्हणजे भगवान शिवजी. पण भगवान विष्णू. पण भगवान विष्णू म्हणाले हे आपलं ज्ञान नाही हे ज्याचं ज्ञान आहे त्याला देऊन टाकू. मग हे कुणाचं ज्ञान आहे मूळ बोला. भगवान भोलेनाथ नाम शिवजीचं ज्ञान आहे. आणि मग मच्छिंद्र आणि बोध. आता गोरक्षनाथ म्हणजे भगवान शिवजीत महाराज बरं का. गोरक्षनाथ म्हणजे भगवान शिवजीत. शिवजी म्हणले माणूस इमानदार आहे आपलं ज्ञान आपल्याला दिलं.
अजून त्यालाच देऊन टाकू. मग गोरक्ष ओळला प्रती. आता हे गहिनीनाथ म्हणजे जर कोण असतील तर गहिनीनाथ म्हणजे भगवान विष्णू आहेत बरं का. भगवान विष्णू आहेत. पण भगवान विष्णू म्हणले बस आता आपल्याला काय करायचं आहे, हे ज्ञान ज्याचं होतं त्याला पुन्हा वापस देऊन टाकू. आणि मग गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. आता निवृत्तीनाथ म्हणजे कोण झाले बोला? महादेव झाले. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. प्रत्यक्षात शिवजीचा अवतार जर कोण असतील तर ते निवृत्ती दादा आहेत. त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथ महाराजांकडे ज्ञान आलं. पण निवृत्ती दादा म्हणजे भगवान शिवजी म्हणले माणूस लय इमानदार आहे गड्या, मागितल्याबरोबर तर वापस देतोय, आता एकदा ज्ञान देऊन टाकायचं, वापस घ्यायचंच नाही. आणि भगवान विष्णू म्हणले ओ देवा काय तीनदात माघार द्यावं लागतंय, आता देऊन बघा, वापसच देत नाही म्हणले मी बी. आणि भगवान निवृत्ती नाथाने म्हणजे भगवान शिवजीने ते ज्ञानदेवाकडे ज्ञान आलं. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणजे कोण आहेत बोला? महाविष्णूचा अवतार आणि सखा माझा ज्ञानेश्वर. आता ज्ञानोबा राय विष्णूचा अवतार असल्यामुळे ज्ञानोबा राय म्हणले आता हे वापस द्यायचं घ्यायचं हे बंद. आता प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माचे केले बास म्हणले आता जगाला ज्ञान द्यायचं. ज्ञानोबा रायने ते ज्ञान जोग महाराजांकडे दिलं, जोग महाराजांनी बंकट स्वामींकडे दिलं. आणि वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ते ज्ञान आज गावोगावी आलं महाराज. पण या ज्ञानाचा मेन मालक, या ज्ञानाचा मूळ सत्ताधीश, या ज्ञानाचा मेन राजा मुकदम जर कोण असेल तर हा चक्रवर्ती आहे. आणि म्हणून नाथ महाराज म्हणले शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते. मग महाराज तुम्ही करणार काय? वाचे वदता शिवनाम, 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 दयानबादी क्रोध काम बोला, दयानबादी क्रोध काम, दयानबादी क्रोध काम, दयानबादी क्रोध काम, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम. विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमा जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. कुंडली पंढरीनाथ भगवान की जय. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयानबादी क्रोधक काम. महाराज म्हणले मी त्याचं चिंतन करील, मी त्याचं नाव घेईल. म्हणले वाचे वदता शिवनाम. बर म्हणले त्याचं जर नाव घेतलं तर फायदा. म्हणले तयानबाधी क्रोधक काम. क्रोध काम आम्हाला काही करणार नाही.
महाराजांना विचारूया. बर याने काय आम्हाला होईल आणखी? म्हणले धर्म अर्थ काम मोक्ष वेळ झाल्यामुळे शिवदेखता प्रत्यक्ष. म्हणले जगात पुरुषार्थ केल्याशिवाय माणसाला किंमत नाही. मग 4 पुरुषार्थ येतं आणि ते 4ही पुरुषार्थ या बाबाला मंदिरात पाहिल्यानंतर जीवाला मिळतात. म्हणून भैरवीत झालं पाहिजे. महाराज म्हणले बर का, पण मी सांगन तवा म्हणले. महाराज म्हणले धर्मार्थ काम आणि मोक्ष हे 4ही पुरुषार्थ हे भगवान शिवजीला पाहिल्यानंतर मिळतात. आता बघा, धर्म आहे, अर्थ आहे, काम आहे आणि मोक्ष आहे. हे 4ही पुरुषार्थ रावणाने 4ही पुरुषार्थ मिळवले होते. महाराज ज्यावेळेला 3 पुरुषार्थ रावणाने मिळून झालते, त्याला नारदाला भेट झाली आणि नारदजीला रावण महाराज म्हणले मी 3 पुरुषार्थ मिळवले नारदजी, आता मला 4था पुरुषार्थ मिळवायचा आहे. म्हणले 4था पुरुषार्थ मिळवणं म्हणजे पहिले 3 मिळवले एवढा सोपं आहे का? म्हणले बघा तुम्ही, रावणाने धर्म कमीला होता बरं का, रावणाने अर्थ कमीला होता, रावणाने काम कमीला होता, धर्मनिष्ठ होता रावण महाराज. किती धर्म? अहो भगवान शिवजीचं गुप्तलिंग त्याला प्राप्त झालं होतं, एवढा धर्मनिष्ठ. 1000 कमळाचे फुलं दररोज व्हायचा बरं का, 1000 कमळाचे फुलं. एक दिवस कमळाचं फूल कमी पडलं, 999 झाले, तर 1000वे फूल त्याने मुख कमल वाहिलं. हे सुद्धा मुख कमलच आहे आपलं. म्हणे मुख कमल प्रसन्न ठेवीत जा, किमान कीर्तनाला येताना तरी प्रसन्न राहत जा. अरे देवाचं चिंतन इथं, आणि देव आपल्याला पाहत असतो म्हणून नटून खटून येत जा कीर्तनाला, छानपैकी प्रसन्न होऊन यायचं बरं का. आणि मुख कमल हे पिंडीवरती वाहिलं त्याने, म्हणजे धर्म जाऊ दिला नाही. अर्थ किती होता? आता महाराजांचा एक अभंग सांगतो, 3 मिनिटात मला थांबायचं आहे. महाराज म्हणले की लंके माझी घरे किती ते आहे का, बाकीचं जाऊ द्या, पण कोटी घरे जेते काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 महाराज म्हणले तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. एवढी अब्जावधीची प्रॉपर्टी रावणाची, कवडी सुद्धा गेली नाही. मग आपली जाईन का सोबत? छे, आपलं काहीच जाणार नाही. फक्त तुम्ही या महादेवाच्या मंदिरात जेवढं केलंय दान धर्म, जेवढं काय अन्नदान केलंय, जेवढं नामचिंतन केलंय, जेवढं काय परोपकार केलाय, तेवढंच सोबत येणार आहे. महाराज तुम्हाला सांगतो, ते कुर्डवाडीचं एक म्हातारं होतं बघा, ते एकतारी भजन म्हणायचं, ते वारलं, आत्ता वारलं. तुम्ही यूट्यूबला, फेसबुकला, सोशल मीडियात ते म्हातारं येतं बघा कधी कधी. पाप करुणी पापी मन हे, सैरा वैरा पळतैर, काय काय केलंस भल्या माणसा, देवाला कळतंय. पुन्हा कोणाच्या टोप्यात वाज घातल्या, देवाला सार कळतंय बर का. पाप करुणी पापी मन हे, सैरा वैरा पळतैर, काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सार कळतैर. अजून तू सप्तेची पट्टी फाडली नाहीस, देवाला सार कळतैर. होय, देवाला सगळं कळतं महाराज बरं का. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, रावण म्हणजे रावणाकडे पैसे अफाट होते महाराज, खूप सोन्याचे घरं 7 कोटी होते. आपलं 7 तोळ्याचं असं बोट इकडं तिकडं फिरवित आहे, इकडचे तिकडं बसान, तिकडच्या इकडे यान, इकडचा चहा तिकडं वाटान, असं फिरवित आहे बोट. 7 तोळ्याचं 7 कोटी घरं होती त्याची महाराज. पण सांगा ते कवडी गेली नाही. मला तर पुढंच तुम्हाला सांगतो, काम कमीला होता त्याने. काम म्हणजे काय, त्याला 80,000 बायका होत्या. कुणाला? रावणाला. देवापेक्षा 5 पट बायका त्याला जास्ती होत्या. देवाला किती होत्या? 16,000 आणि ह्याला 80,000. 16 पंचे 80. मला त्याचं टेन्शन कुठलं येतं सांगू का, तो सक्रातीला कसाच करीत असेल. अरे एकही तर बेजार होतंय माणूस. म्हणजे 80,000 म्हणजे तडाखा साधा आहे का काय? बरं त्याचंच जाऊ द्या, पण ते वाहनाला कायच ऑर्डर करीत असेल. 80,000 ठिकाणी वाहन म्हणजे काय, तो साधा तडाखा आहे का? जाऊ द्या, मरू द्या. फार खतरनाक आहे बुवा बिचाऱ्याचं काम, सगळं आवाढव्य आहे. राजा आहे तो, त्याच्यामुळे त्याला काय, मोठ्या माणसाकडे सगळं असते. महाराज तुम्हाला पुढं घेऊन जातो, कुपनाचे तर नांदूळ कितीच येत असते बाबाला. अरे बाप रे, आला अंगठा, चल पुढं, आहे का नाही. घरचंच एक गट्टा मतदान त्याला सगळं. कोणाकडे मतदानाला पैसे वाटायची गरज नाही, काय नाही. मरुस्त परमनंट तेवच आमदार.
आहे का नाही? तर आपले पैसे खातेत लोक, एकाचे बटन तिसऱ्याचा हाणतात लोक, तरी काय साथ देत काय? आणि पुन्हा म्हणते त्याचा तसंच पाहिजे, सगळ्या गावाचे पैसे त्यांनीच आणले. आता असे लोक विचित्र महाराज. आणि म्हणून चांगल्या माणसाने सध्या इलेक्शनला उभा राहायचं का नाही हा एक प्रश्न आहे आता, बरं का. म्हणून चांगले माणसं बाजूला राहायला लागले आणि पैशावाले पुढे यायला लागले. जाऊ द्या, त्यांचं नशीब आहे असं गृहीत धरा आपण. आणखी तुम्हाला पुढं घेऊन जातो, ऐका बरं का. महाराज म्हणले धर्म अर्थ काम मोक्ष, चौथा पुरुषार्थ रावणाने. ते म्हणला मी, नारदजी म्हणले अरे पहिले 3 डावाव द्यावे लागतील. ते म्हणला पहिले 3 मी डावाव देईन पण मोक्ष मिळविनच. आणि म्हणून बघा तुम्ही, कपिकुळ उद्धरले, मुक्त केले राक्षसा, मुक्त केले भगवान रामप्रभूने, याचा अर्थ मोक्ष मिळवला. महाराज म्हणले हे सगळं करण्याची गरज नाही आम्हाला. त्याला बघितलं की अरे म्हणे ठीक आहे पुरुषार्थ मिळाला पण मरणाचं भीती. अहो टेन्शन घेऊ नका. भैरवी हा विठ्ठल जय विठ्ठल बोललेले पुरी देवा पुरी वगैरे